महाराष्ट्रात आणि देशभरात सरकारी शाळांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, तर दुसरीकडे खासगी शाळांची संख्या सातत्याने वाढत आहे. हा केवळ आकड्यांचा विषय नाही, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. नेमकं काय सुरू आहे शिक्षण क्षेत्रात, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. मित्रांनो, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 2014 ते 15 मध्ये महाराष्ट्रात 67,717 सरकारी शाळा होत्या. 2023-24 मध्ये ही संख्या 65,157 वर आली. म्हणजेच गेल्या 10 वर्षात राज्यातील 2,560 सरकारी शाळा बंद झाल्यात. विशेष म्हणजे याच काळात महाराष्ट्रात 2,630 खासगी शाळा वाढल्या. फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशातही हेच चित्र आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2014-15 मध्ये देशात 11,07,000 सरकारी शाळा होत्या. 2024-25 मध्ये ही संख्या 10,13,000 आली आहे. म्हणजेच 10 वर्षात देशभरात 94,000 सरकारी शाळा बंद झाल्या. त्याच काळात 51,000 खासगी शाळांची वाढ झाली आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. BBC मराठीने यावर एक मोठा रिपोर्ट देखील बनवलाय. महत्त्वाची आणखी एक बाब म्हणजे नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 2,51,00,000 कमी झाली आहे. आता प्रश्न असा आहे की सरकारी शाळा बंद का होत आहेत? यामागे अनेक कारणे सांगितली जातात. विद्यार्थी संख्या कमी होणे, शाळांचे एकत्रीकरण, अपुऱ्या सुविधा, शिक्षकांची कमतरता आणि पालकांचा खासगी शाळांकडे वाढलेला कल. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण, पुरेशा वर्गखोल्या, शिक्षक, वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इंटरनेट यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर पालकांचा सरकारी शाळांवरचा विश्वास पुन्हा वाढू शकतो. महाराष्ट्रात शिक्षणावर होणारा खर्च हा राज्याच्या GDPच्या सुमारे 2.5% असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी शाळांच्या इमारती, नवीन वर्गखोल्या आणि इतर पायाभूत सुविधांसाठी निधी अपुरा पडत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. सरकार विविध कल्याणकारी योजनांवर मोठा खर्च करत आहे, मात्र त्याच वेळी सरकारी शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी पुरेसा निधी दिला जातो आहे का, हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. कारण चांगले शिक्षण ही केवळ सुविधा नाही, तर प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. सरकारी शाळा टिकवणे आणि त्यांचा दर्जा सुधारणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारी शाळा बंद होणं हा नैसर्गिक बदल आहे की शिक्षणाचं वाढतं खाजगीकरण? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विषयांसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.